हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत हा असा रबर बो कसा बनवायचा. तर त्यासाठी आपण बघूया काय काय घ्यायचं आपल्याला. त्यासाठी मी यान घेतले. तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कुठल्याही रंगाचे तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसप्रमाणे. तुम्हाला व्हाईट हवे कुठलेही कॉटनमध्ये पण येतात, हे ॲक्रिलिकमध्ये पण येतात. मी त्या ॲक्रिलिकमध्ये घेतलेले आहे. तर आपण बघूया. आणि असं छोटासा ना रबर लागणार आहे आपल्याला. आणि इथे मी 10 नंबरची सुई घेतलेली आहे, सीजर आणि सुई. तर चला तर आपण सुरुवात करूया कसं करायचं ते. इथे मी हा ब्लू कलर घेते. तर आपल्या इथे पहिले आपल्याला इथे एकूण 63 आपल्याला चेन टाकून घ्यायचे आहेत. तर आपण त्या टाकून घेऊया, करून घेऊया 63 चेन्स. स्लिपला टाकलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 अशा प्रकारे आपण एकूण 63 चेन घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला फर्स्ट चेन सोडून आपल्याला सेकंड चेनपासून ही पहिली जी चेन आहे ती आपल्याला सोडायची. ह्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घालायचे. फर्स्ट चेन सोडून सेकंड स्टिचला ही चेन सोडून आपल्याला ह्या स्टिचला आपल्याला एकूण 6 सिंगल क्रोशे घालायचे. 6 सिंगल क्रोशे घालायचे. 1 2 3 4 5 आणि 6. तर आता इथे आपण 6 सिंगल क्रोशे घालून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6. आता नेक्स्ट 6 स्टिचवरती आपल्याला सिंगल स्लिप स्टिच टाकायचे आहेत. आपल्याला नेक्स्ट 6 ह्याला आपल्याला चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच टाकायचे आहेत. 1 2 3 4 5 6. हे आपण 6 सिंगल क्रोशे इथे घालून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट 16 चेनमध्ये आपल्याला पुन्हा हाफ डिसी घालून घ्यायचे. 16 डिसी हाफ डिसी घालून घ्यायचे. बघा एक ह्याच्यामध्ये काउंटिंग खूप गरजेचं आहे. तुम्हाला पहिले काउंटिंगच करून करायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13 14 15 आणि 16. ठीक आहे बघा. आता आपले 16 डिस्क ह्या बेसिक घालून झालेले आहेत. आता आपल्याला पुन्हा 6 स्टिचवरती चेनवरती आपल्याला पुन्हा स्लिप स्टिच टाकून घ्यायची. 6 1 2 3 4 5 6. पुन्हा 6 स्लिप स्टिच आपण इथे टाकलेले आहेत. आता पुन्हा इथे आपल्याला नेक्स्ट 16 याच्यावरती 16 याच्यावरती चेनमध्ये आपल्याला पुन्हा हाफ स्टिच टाकायची. तर आपण हाफ स्टिच करून घेऊया. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 1 16. एकूण 16 इथे हाफ स्टिच घातले. पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला 6 नेक्स्ट याच्यावरती आपल्याला स्लिप स्टिच टाकायचे. पुन्हा 6 सिंगल क्रोशे स्लिप स्टिच टाकायचे. 1 2 3 4 5 6 आपण इथं स्लिप स्टिच टाकून घेतल्या. पुन्हा नेक्स्ट 6 चेनवरती आपल्याला हाफ स्टिच करून घ्यायचे. 1 2 3 4 5 हा शेवटचा 6. हे बघा. आता आपलं कसं पॅटर्न तयार झालं आहे. 6 सिंगल क्रोशे 6 सिंगल क्रोशे हाफ डीसी नंतर 6 स्लिप स्टिच पुन्हा 16 सिंगल हाफ डीसी पुन्हा 6 स्लिप स्टिच पुन्हा 16 हाफ डीसी पुन्हा 6 स्लिप स्टिच आणि नंतर पुन्हा 6 हाफ डीसी. असा आपला हा पॅटर्न तयार करायचा. असे आपण एकूण 5 रो तयार करणार आहोत. तर आपण त्या तयार करूया. आता आपण एक चेन घेऊया आणि आपल्याला वर्क आणि फिरून घ्या. आता आपल्याला जिथे आपल्याला स्टिच करायचं आहे ते आपल्याला तुम्ही इथे बघा. हे बॅक लूप आहे. आपल्याला हे बॅक लूपला आपल्याला याच्यामध्ये वर्क करायचं आहे. हे दोन जे आहे ते ब्लॅक हे बॅक लूप आहे ना. बॅक लूपवरती आपल्याला काम करायचं आहे. थोडं टाकायचं आता. आणि तुम्हाला महत्त्वाचं आहे काउंटिंग तुम्हाला करायला हवे. त्याच्याशिवाय तुम्हाला नाही जमणार. तर बघा आता आपण 16 पुन्हा इथे हाफ डीसी करून घेणार आहोत. तर बघा बॅक लूपला मी घातलेलं आहे. 1 तेव्हा बॅक लूपमध्ये काम करायचं आपल्याला. 1
2 3 4 5 आणि हे 6. एकूण 6 बॅक लूपवरती आपण काम केलेलं आहे. आता आपल्याला 6 जिथे आपण स्लिप स्टिच केलेल्या तिथे 6 याच्यावरती चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच टाकायचे आहेत. तर बघा आता 6 काउंटिंग करा मैत्रिणींनो. काउंटिंगचं खूप गरज आहे इथे. आपल्याला इथे खूप गरज लागणार आहे त्याच्यासाठी. तर इथे बघा हा बॅक लूप आहे. 1 बॅक लूपलाच करायचं आपल्याला काम. हे दिसतंय तुम्हाला बॅक लूप. या बॅक लूपलाच आपल्याला काम करायचं आहे. 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे आपलं हे तयार झालं. 6. आता पुन्हा आपल्याला जिथे आपण हाफ डिस्सी घातले 16 तिथे आपल्याला 16 हाफ डिस्सी पुन्हा घालायचे. तर पुन्हा घालून घेऊया. बॅक लूपलाच घालायचे. हे आपलं वर्क पूर्ण तर बॅक लूपलाच असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एकूण 16 आपले हे घालून झालेले आहेत. आता इथे 6 स्लिप स्टिच आहेत. तिथे आपण स्लिप स्टिच टाकून घेऊया. आता आपण 7 स्लिप स्टिच टाकून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपल्याला 6 16 हाफ डिस्सी घालून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे बॅक लूपवरतीच काम करायचं आहे. ही चेन आहे. चेनच्या इथे हे बॅक लूप आहे. हे बॅक लूपमध्येच आपल्याला काम करायचं आहे. मी दाखवते. हे बघा इथे बॅक लूप इथे काम करायचं आहे आपल्याला. तर इथे आपण 16 हाफ डिस्सी आपण हाफ डिस्सी इथं करून घेऊया.
आता आपण 6 बॅक स्टिच करून स्लिप स्टिच करून घेणार आहोत बॅक साईडला. पाच 6 हे 6 आपण घालून घेतलेले आहेत. आता शेवटचे 6 हाफ डिसी करून घ्या. आता आपला सेकंड राऊंड चालू आहे. हा असे एकूण आपल्याला टोटल 5 राऊंड करायचे आहेत. 5 रो करायचे त्यातले 4 5 आणि 6 केलेले. आपलं वर्क असं दिसणार आहे. तर इकडे तर आपण यातल्या आपण 5 रो करून घेतो. हे सेकंड राऊंड आहे. तसे आपण इकडून 5 राऊंड बघूया आणि 5 राऊंडला भेटूया. करून घेते ना. शेवटचे 5th राऊंडचे आपण शेवटचे 6 हाफ डिसी करून घेतोय. झाले एकदा कंप्लीट. आपण एक चेन घेणार आहोत आणि त्याचा दोरा पाला कट करायचा. हा जो दोरा आहे हा बॅक लूपला आपल्याला हाईड करून घ्यायचा आहे. जर मी हाईड करून घेते हा बॅक लूपला दोरा चेनमधूनच काढून दोरा हाईड करून घ्यायचा. बॅक दोरा हाईड करून आणि स्विंग सुद्धा करू शकता. मला असं जमलं तर तुम्ही असं करा, नसेल जमत तर स्विंग करून घ्या. उरलेला दोरा आपण कट करून टाका. आपण दोरा हाईड करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपल्या इथे हे तयार झालेलं आहे. 6 हाफ डिसी, 6 स्लिप स्टिच, 16 हाफ डिसी, 6 स्लिप स्टिच, 16 हाफ डिसी, 6 स्लिप स्टिच आणि 6 हाफ डिसी. कसं तयार करायचं त्याचा बघून घेऊया. ही आपली आहे सरळ बाजू, ही आहे उलटी बाजू. तर आपल्याला करताना काय करायचं आहे, हा भाग इथे आणि हा इथे. ही जर सौदापासून जे आहे केलेले गट्टे या इथे आणायचे आणि इथला सौदापासून येतो इथे आणायचं अशा प्रकारे. तर आपण दोरा भरून घेऊया. सुईमध्ये स्वीट दोरा घेतलेला आहे, थोडासा मोठाच घेऊया.
सीट दोरा घेतलेला आहे. आता जे आपण मार्क केलेलं आहे त्यापैकी हे करा. सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे, स्लिप स्टिचचे स्लिप स्टिच ते हे करून घ्यायचे. इथे आपल्याला इथे असं इथून आपल्याला स्ट्रेट ही आपली बॅक साईड, ही बॅक साईड येईल ही आणि ही फ्रंट साईड. बघू शकतो फ्रंट साईड आणि बॅक साईड. इथे आपण अशा प्रकारे स्टिच टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे सेकंड स्टिच पण टाकून घेऊया. आणि हा जो रबर आहे हा रबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि ह्याची आणि ह्याची आपल्याला नॉट करून घ्यायचं आहे. नॉट लावून घेऊया. म्हणून मी आतून करते. नॉट घेऊन त्यात आपण हे करूया. आता इथून आपल्याला हे ट्राय करायचं आहे. इथे आलं पाहिजे आपलं. पाच सहा वेळा पहिले ट्राय करून घेऊया. अशा प्रकारे अशा प्रकारे आपण दोरा आता सिक्युअर झालेला आहे. त्यात इथे आपण ट्राय करू. अशा प्रकारे आणि इथे आपल्याला हा खालच्या बाजूने कट करून घ्या. अशा प्रकारे आपला हा गो रबर बँड तयार आहे. सिक्युअर झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.